नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित ऑनलाईन पाठामध्ये मी श्रीमती निलिमा चौधरी आणि माझी मैत्रीण श्रीमती रेखा गायकवाड आपणा सर्वांचं या मराठीच्या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज धडा बघणार आहोत कवितेची ओळख. पण त्याआधी आपण एक सुविचार बघूया. सुविचार दिसतोय का तुम्हाला? हो बाई. हो. जे न देखे रवी ते देखे कवी. रवी म्हणजे कोण म्हटलंय रे? रवीचा अर्थ काय होतो इथे? रवी म्हणजे टीचर, सूर्य. बरोबर. म्हणजे सूर्याची किरण सुद्धा जिथं पोचू शकत नाही तिथे कवीची कल्पना पोचू शकते. बघा, जे न देखे रवी, रवी म्हणजे काय? सूर्य. सूर्य जे बघू शकत नाही ते कवीच्या दृष्टीला दिसत असतं, असा याचा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ना एक कवी लपलेला असतो बाळांनो, आणि तो निद्रितावस्थेत असतो असं आपण म्हणूया. आणि हे कवी हृदय जागृत करणं महत्वाचं असतं, आवश्यक असतं, तरच ती कवी हृदय जागृत होतं. म्हणजे कल्पनाशक्तीचा वापर करून कवी हा अखिल ब्रह्मांडामध्ये विहरत असतो. म्हणजे त्याची कल्पनाशक्ती कुठे झेप घेईल, कुठे भरारी मारेल, कुठून फिरून येईल याची कल्पना नसते. पुढे आपण हा धडा आपण आधी वाचून घेऊया. एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, तो आधी तुम्ही बघा, मग आपण पाठापाठ समजून घेऊया. ओके. आज आपण कवितेची ओळख या पाठाचे वाचन करणार आहोत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत ह्या एकांकिकेतून मांडली आहेत. तर चला आपण बघूया ही एकांकिका. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, ते तो कागदावर उतरून घेईल. म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धु. सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. घरामध्ये गावते सांज वात, भाजी करते आता कांद्याची पात. आत्ता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. ए माझी सुप्पराची, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बर बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. अगं आई, पटकन खायला दे ना गो काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. कसली घाई कसली सही, आजीने दिली चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात, तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पाश,
ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं पल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता का? आई, तुम्ही बाबांवर चिडू नका. रागाचं तुम्ही सोडा हे का? म्हणे रागाचा सोडा हे का? कामाचा कमी घेतलाय ते का? शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता का हो माझ्यावर? माया करावी सर्वांना. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते व सहभागी होते. बरं आजोबांची दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत तो मारेल बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? सोजी तुला हवी तरी कशाला? लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मार. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता ढीट. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. कामाचा आलाय आता कंटाळा, त्या थोडे पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. बाबा आई ताई आजोबा ना आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या ती, त्या मी वेचू कशा न किती. शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. ऐकला का पाठ विद्यार्थी मित्रांनो? हो बाई. हो बाई. होता टीचर. ओके हो टीचर. ठीक आहे. आता आपण तो आणखी प्रत्येक डायलॉग त्याचे बघूया, त्याचे संभाषण त्यांच्यामध्ये जे झालं ना ते प्रत्यक्ष आपण बघूया. ही एकांकिका आहे. नाटकाप्रमाणे नाटकाचे कसे 3 अंक असतात, 2 अंक असतात, ही एकांकिका आहे. ती प्रत्यक्ष आपण बघूया. तो सुरुवातीचा कंसामध्ये बघा दिलेला, एकांकिका कशी लिहिली जाते बघा. कंसात दिलेलं असतं की जे काय घडतं किंवा जी कृती घडते ती कंसात दिलेली असते, की जी प्रत्यक्ष आपण तिथे दाखवू शकत नाही अशी. पण आपण जेव्हा हे नाटक बसवतो, ही एकांकिका बसवतो, तेव्हा आपल्याला ह्या कंसात दिलेल्या सूचनांचा उपयोग होतो. तर कंसात दिले बघा की शाळा सुटते, म्हणजे थोडी पार्श्वभूमी आपल्याला कळते की काय घडलेलं असावं. म्हणजे शाळा सुटलीये, सुधीर दप्तर घेऊन आलाय, पण तो कोणाशीच बोलत नाहीये, विचारांमध्ये तो गुंतलेला आहे, आणि अशा स्थितीमध्ये घरामध्ये प्रवेश करतो. घरात प्रवेश केल्यानंतर नेहमी बडबड करणारा सुधीर शांत असलेला पाहून आजोबांना आश्चर्य वाटणं साहजिक आहे ना. आणि मग ते म्हणतात, अरे
सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? त्यांना आश्चर्य वाटतं की असा कसा शांत झाला. तर सुधीर सांगतो, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय चालू होतं ते आपल्याला आता कळेल हळूहळू, की ते त्याला विचारतात काव्य प्रतिभा म्हणजे काय ते मला सांगा. वाटतं की अरे असं काय विचारतोय, म्हणून त्याला प्रश्न पडतो की कोणी सांगितलं रे तुला हे? कोणी तुला सांगितलं? तर म्हणाले आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. आता काव्य प्रतिभा म्हणजे काय बाळांनो? तर काव्य प्रतिभा म्हणजे कविता निर्माण करण्याची शक्ती. आपण सुरुवातीला बघितलं होतं की जेव्हा आपण सुविचार बघितला तेव्हा बघितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी दडलेला असतो. प्रत्येकाला प्रतिभा ही मिळालेली असते आणि ही उपजत असते. किती आणि कसा आपण विकास करतो त्यावर आपलं साहित्य अवलंबून असतं. आणि मग त्यांना प्रकल्प दिला. आता प्रकल्प म्हणजे काय? तुम्हाला पण देतात शाळेमध्ये प्रकल्प? हो. प्रकल्प म्हणजे योजनाबद्ध केलेलं कार्य. आता प्रकल्प म्हणजे आपण थोडक्यात आणखी बघूया की शाळेमध्ये आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आपल्याला एखादा विषय आपल्याला निवडला जातो. मग त्या आपली आकलन शक्ती, स्वतःभोवतीचा परिसर आणि त्याच्यामध्ये सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य याचा वापर करून केलेला हा उपक्रम म्हणजेच प्रकल्प. मग हा प्रकल्प का दिला जातो? उगाच काहीतरी जमा करायचं आणि सादर करायचं याच्यासाठी असतो का हा प्रकल्प? मग हा प्रकल्प का दिला जातो? आपल्यामधल्या कोणत्या गुणांचा विकास होतो त्यामुळे? तर आपल्याला पहिलं तर स्वयं अध्ययनाची सवय लागते. कारण आपण जो विषय निवडतो त्या विषयासंबंधित माहिती ती आपल्याला इकडे तिकडे अशी कुठे लिहिलेली असते, पण ती आपल्याला शोधावी लागते किंवा परिसरामध्ये निरीक्षण आपल्याला करावं लागतं. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय आपल्याला लागते. नंतर स्वतःच्या कुवतीनुसार आपण अध्ययनाची संधी आपल्याला मिळते. नंतर उपजत म्हणजे आपल्या सर्वांमध्ये गुण असतातच. फक्त विहिरीतलं पाणी कसं आपल्याला शेंदावं लागतं तर आपल्या हातामध्ये ते पाणी येतं, त्याप्रमाणे आपले गुण आहे ते आपल्याला असे खेचून काढावे लागतात. मग त्या गुणांचं म्हणजे आता निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण या इत्यादी क्षमतांचा आपला विकास होतो. निरीक्षण तर आपण नेहमी करतच असतो, पण जाणीवपूर्वक आपण निरीक्षण करायला लागतो. जी माहिती जमा करतो त्याचं संकलन करतो. ते संकलन केल्यानंतर त्याचं सादरीकरण कसं करायचं, या सर्व गुणांचा विकास या प्रकल्पामुळे होत असतो. शिवाय एक विशिष्ट विचार घेऊन आपण तो प्रकल्प बनवत असतो, म्हणून तर्कसंगत विचार करण्याची सवय सुद्धा लागते आणि अनुमान काढण्याची सुद्धा आपल्याला सवय लागते. त्यानंतर आपल्या अंगी असणारी कल्पकता, नंतर सृजनशीलता म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता, संग्रह वृत्ती, श्रम प्रतिष्ठा, आपण कुठलंही काम करतो म्हणजे श्रम आलेच. नंतर स्वयंशिस्त म्हणजे स्वतःलाच लावलेली शिस्त, चिकाटी की हा प्रकल्प मला पूर्ण करायचाच आहे आणि केल्याशिवाय मी राहणारच नाही अशी चिकाटी असल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही. सौंदर्य दृष्टी, जे आपण सादर करणार आहे ते कसं असावं, तर सुंदर असावं, समोरच्याला भावेल असं असावं. वक्तशीरपणा, दिलेल्या वेळेमध्येच आपण, कारण योजनाबद्ध केलेलं कार्य असं आपण म्हणतोय, म्हणजे आपण त्याची योजना नियोजन केलेलं असतं की या महिन्याभरामध्ये मला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या अंगी वक्तशीरपणा येतो. नंतर नीटनेटकेपणा येतो आणि संघभावना, कधी कधी 4-5 मुलांना मिळून सुद्धा तुम्हाला प्रकल्प दिलेला असतो, म्हणजे एकमेकांचे विचार समजून घेऊन संघभावनेने सुद्धा प्रकल्प करू शकतो. म्हणजे एवढे गुणांचा विकास आपल्यामध्ये होत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं आत्मविश्वास वाढतो. आपण जेव्हा एखादी नवनिर्मिती करतोय, आपण एखादं कार्य करतो आणि ते कार्य केल्यानंतर आपण जेव्हा त्याचं सादरीकरण करतो आणि समोरचं जेव्हा त्याला आपल्याला त्याबद्दल पावती देतं आणि त्यावेळेला नक्कीच आपला आत्मविश्वास हा वाढत असतो. तर अशा प्रकारे हा प्रकल्प याला सुधीरला सांगितला आहे. आता पुढे काय काय गंमत घडते बघा. आपण थोडा धडा तर आपण ऐकलाच आहे, एकांकिका आपण ऐकलीच आहे, पण आता प्रत्यक्ष आपण बघूया की नेमकं काय घडतं. आजी म्हणते अरे फार सोपं आहे ते. एक मिनिट. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे, हेच सांगितलंय बाईंनी. पण मी काय करू? अरे काळजी करू नकोस, त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू.
म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आता आजी आजोबा सुधीर यांचे संवाद सुरू आहे. आजी म्हणते अरे सोपं आहे ते. आजीने बघा एका शब्दात एका चुटकी सरशी त्याच्या मनातला जो ताण होता तो घालवला बघा. की किती सोपं आहे ते. समजून घेण्याची आपली आकलन शक्ती, काय तर समजण्याची ताकद. एखादा धडा, एखादा विचार, एखादा पाठ, एखादा उतारा जे काय आपण वाचतो किंवा बघतो त्याची आपल्याला समजून घेण्याची जी ताकद आहे ती आपण वाढवली पाहिजे. आणि ती कशी वाढणार, तर आपण जे वाचन करतो त्याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. सातत्यानं त्यातले शब्द जाणून घेतले पाहिजे, त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये सांगितलेला विचार जाणून घेतला पाहिजे आणि तो विचारांचं सातत्यानं मनन चिंतन आपण केलं पाहिजे. आणि त्याचाच अर्थ काव्य प्रतिभा वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं. आणि त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस. पण त्याला प्रश्न पडला होता की अरे करायचं कसं वाढवायचं. पण मग आजोबांनी त्याचाही प्रश्न सोडवून टाकला. म्हणाले चल आपण सगळे मिळूनच आपण तुझा आणि प्रयत्न करूया. म्हणजे घरामध्ये बघा आजी आजोबा असणं किती महत्वाचं आहे ना. भलेही आपल्या आईबाबांना वेळ नसतो रे कधीतरी आपल्यासाठी, पण आपले आजी आजोबा मात्र आपल्यासाठी सदैव तयार असतात. आजी म्हणते तुम्ही हो काय प्रयत्न करणार. बघा खट्टाळ आजी दिसते. आजोबांना म्हणते तुम्ही हो काय प्रयत्न करणार. म्हणजे आजोबा सांगतात की आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल, नाही का. सुधीर हातपाय धू आणि दूध घे. आई मात्र आल्यावर आईला काळजी, शाळेतून आलंय आई म्हणते त्याला हातपाय धू आणि दूध घे. आणि तोपर्यंत सुधीरला पण कळलेलं असतं की चला आजी आजोबा त्यांच्या मदतीने आपला प्रकल्प नक्कीच पूर्ण होणार आहे. तो पण अगदी जोमात आजी मी कागदानं वही घेऊन येतो, आत्ताच आपण सुरुवात करू. बघा तो असं म्हणाला नाही उद्या करू परवा करू, कल करेसो आज कर आज करेसो अभि या नायाने त्यांनी लगेच कामाला सुरुवात सुद्धा करायला केली. आणि पुढे बघूया काय गंमत घडते आणखी ती. माझी दिवा लावते आणि मोठ्याने शुभम करती म्हणते. कोणती वेळ असेल रे ही. संध्याकाळी. बरोबर संध्याकाळची बरोबर. आणि आजी दिवा लावून शुभम करोती म्हणते. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदः शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. घराघरामध्ये बानो संध्याकाळी दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हटलं जातं. तुम्ही म्हणता ना दिवा लावता ना देवा. आणि इथूनच आजीनी सुरुवात केली बघा. आता घरामध्ये लावते सांज वात भाजी कर आता कांद्याची पात. बघा कवितेत बोलायला लागलेत आता. ते प्रकल्पाला सुरुवात झाली त्यांच्या. त्याला प्रात्यक्षिकच दाखवतायत ते. नंतर आजोबा म्हणतात आता म्हाताऱ्याचा वाढतो वात नको भाजी करू तू कांद्याची पात. त्यावर आजी म्हणते कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आजी आजोबांचं लाडीकच भांडण चाललंय नाही का. माझे आजी म्हणते की मी कांद्याची पात करते. आजोबा म्हणतात की माझा वात वाढतो. आता इथे वात म्हणजे एक व्याधी आहे. पायाचे गुडघे वगैरे दुखतात ना म्हाताऱ्यामध्ये. एक रोग आहे टीचर. एक रोग आहे बरोबर. आणि वातचा आणखी दुसरा अर्थ काय रे टीचर. वात म्हणजे आपण पेटवतो ती वात. हा आणि टीचर ती देवाची वात. बरोबर देवाची वात एक झाला. एक तू म्हणाली एक प्रकारचा रोग. आणि अजून एक अर्थ आहे जो मी तुम्हाला कापरे भरते तो संधिवात. वाऱ्याला सुद्धा वात म्हणतात बाळांनो. म्हणजे बघा एका शब्दाचे किती अर्थ असतात. आपण जेव्हा प्रत्येक शब्दाकडे असं याच्याने बघायचं की अजून कुठे कुठे आपल्याला हा शब्द मिळतो, अजून कुठे कुठे वापर होतो. आणि आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर सांज वात पात नंतर हो खो हे कसे शब्द आहेत रे टीचर. हे ना वाक्यप्रचार आहेत. वाक्यप्रचार आहेत बाळा. सारखे शब्द असतात. यमक जुळणारे. यमक जुळणारे. बरोबर यमक जुळणारे हे शब्द आहेत. आणि जेव्हा कविता तुम्ही वाचन केलेल्याच आहेत. आता आपल्या कविता आपण एवढ्या कविता शिकलो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाते चोही कडे सरसर सर्वेक्षणात फिरून ऊन पडे कडे पडे. म्हणजे कविता ज्या आहेत त्या कवितांमध्ये यमक साधलेलं असतं पण अर्थपूर्ण असतं. वाक्य ते त्याला ओळ असते ती अर्थपूर्ण असते.
खो देणे म्हणजे काय? नकार देणे. खो देणे म्हणजे काय? नकार देणे. आणि अजून पुढे बघूया आपण. सुधीर म्हणतो, ए माझी सुप्पराची, तुला आवडेल ती कर भाजी, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आणि मग त्यांचं ते संभाषण ऐकून सगळीजण खो खो असतात. बघा, मगाशी आपण बघितलं खो देणे म्हणजे नकार देणे, खो खो हसणे म्हणजे काय? टीचर मोठ्या आवाजात हसणे. मोठ्या आवाजात हसणे. कसं रे, कोण हसून दाखवेल मला? ओके ओके. खो खो हसले. एखादा जोक झाला की हसता की रे सगळे जोरात, तसे सगळे हसायला लागले. आणि बाबा कामावर जातात, तर त्यांची रात्र पाळी असते, म्हणजे रात्रीच्या वेळेला ती कामाला जातात. मग बाबा काय म्हणतात बघा, अगं आई, पटकन खायला दे ना गं काही, मला ऑफिसला जाण्याची नाहीतर बॉस करू देणार नाही सही. म्हणजे बाबा पण त्यामध्ये सहभागी झाले बघा. कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतालनी हसतात तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा सावकाश. आणि बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला जातात. इथे त्यांचं संभाषण होतंय. आता इथे पण बघा, यमक जुळणारे शब्द कोणकोणते आहेत बघा. पाश सावकाश. बरोबर. कमाल रुमाल. कमाल रुमाल. सही दही. बरोबर. म्हणजे आता तुमच्या पण हळूहळू लक्षात आलं असेल की कविता कशी करायची. पाच सावकाश. बरोबर. म्हणजे यमक जुळले पाहिजे श्रुती, आणि ते यमक नुसतं जुळून चालणार नाही, वाक्याला काय अर्थपूर्ण ते वाक्य असलं पाहिजे. आता आजोबा काय म्हणतात बघा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर काही समजतच नाही. चप्पल बक्कल. काही ना काही. हो, चप्पल बक्कल. ओके. काय नाही काही. नका हेका ठेका. ओके. शिकलीस चुकलीस. बरोबर. माझ्यावर सर्वावर. आलं तुमच्या लक्षामध्ये. आजी म्हणते तुम्हाला तर काही समजतच नाही, तोडून ठेवतात काही ना काही. आई काय म्हणते मग, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचं तुम्ही सोडा हे का. म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का नाही घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडतं का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. मग हे असं एकत्र कुटुंब आहे बाळांनो. आणि कुटुंबामध्ये ना असे जरी ते त्यांचं बोलणं आहे, वाद आहेत, तरी ते काही असे रागाने किंवा द्वेषाने नाही आहेत बघा. असे छानपैकी ते एकमेकांना कुरघोडी करत बोलत आहेत. आई पण म्हणते की माया करावी सर्वांवर. आणि माया प्रेम हे तर आता कुटुंबाचा आत्मा असतो, हो की नाही. कुटुंबामध्ये आपण सगळे एकमेकांवर न चिड, एकमेकांची शांततेने तेव्हा घरामध्ये राहतो त्यावेळेला. माईक ऑफ कर माझ्यावर सर्वावर. नाही, माईक ऑफ कर बाळा. कुटुंबामध्ये जेव्हा आपण सगळे प्रेमाने राहतो तेव्हा ते कुटुंब स्वर्गच जणू, नाही का. कुटुंबामध्ये सगळे जर एकमेकांवर चिडले कावले तर आपल्याला मनशांती लाभत नाही. आपल्या मनात पण सारखं कावकाव चालू असतं. मग आपलं मन शांत राहायचं असेल तर घरातल्या सर्व सदस्यांनी एकमेकांना समजून घेणं अतिशय आवश्यक आहे ना. तुम्ही पण घरामध्ये चिडता का आईवर? नाही ना, नाही चिडायचं. बाबांना समजून घ्यायचं, घरामधली परिस्थिती आहे ती जाणून घ्यायची आणि त्यानुसार मग आपण आपले हट्ट वगैरे करायचे, नाही का. ठेका घेणे म्हणजे काय, कंत्राट घेणे म्हणजे मीच करायचं काय सगळं, हट्ट करणे. बरोबर. सुधीर काय म्हणतो, आता त्यांचं ते भांडण भले ते कुठं भांडतायत पण तरी सुधीर म्हणतो तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. आणि मग तो सुधीर रुसून बसतो. आणि तेवढ्यामध्ये ताई येते आणि तिला हे वातावरण माहिती नसतं, कारण हे जेव्हा चालू असतं तेव्हा ताई घरामध्ये नसते आणि तिला हे कळतं. आणि तो विषय समजल्यावर ती पण खो खो हसायला लागते आणि मग तिला आनंद पण होतो आणि ती पण त्याच्यामध्ये सहभागी होते.
म्हणजे बघा मुलांना, आज लहान मुलं जी असतात ना त्यांना सुद्धा घरामध्ये भांडण हे आवडत नाही. जेव्हा दोन मोठी माणसं घरात भांडायला लागतात तेव्हा लहान मुलं बघा अशी गपचूप बसतात, त्यांना ते नाही आवडत. आणि म्हणून घरातल्या मोठ्या माणसांनी सुद्धा घरामध्ये भांडण न करता प्रेमाने राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक म्हण आली बघा, कोणती म्हण आहे? लहान तोंडी मोठा घास. लहान तोंडी मोठा म्हणजे टीचर मी त्याचा अर्थ सांगू? सांग ना बेटा. सामान्य माणसाने काहीतरी वेगळे अनोखे बोलणे. हा, वेगळे अनोखे म्हणजे भले आपली कुवत नाही असं त्याला वाटतं तरी सुद्धा म्हणजे कुवतीपेक्षा जास्त बोलणे. थोडक्यामध्ये लहान तोंडी मोठा घास, म्हणजे तोंड तर एवढंच आहे पण एवढा मोठा घास नाही का, असं त्या अर्थाची ती म्हणे, आपल्या कुवतीपेक्षा जास्त. नंतर ताई बघा, ताईने संभाषणात भाग घेतलाय. आता ताई म्हणाली, भर का आजोबांना आजी दूर करू सुधी नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी? मग आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस बशी ठेवतेस उशाला. तेवढ्यात सुधीर म्हणतो, चला सगळे चवळीच्या आणि सगळेजण एकत्र जेवण. बघा ताई बघते की सुधीर जर असा रुसलाय आणि म्हणून तो म्हणते की आपण त्याची नाराजी दूर करूया आणि मग तो कवितेत बाजी मारेल. बाजी मारणे म्हणजे काय? टीचर सामील हो, सॉरी जिंकणे. जिंकणे म्हणजे तो कवितेमध्ये बाजी मारेल. आणि मग ती आईला विचारते, आई आहे का गो घरात पिठाची सोजी? सोजी म्हणजे असं जाडसर रवा असतो ना, लाडू वगैरे बनवतात बघा, जाड पिठाचा रवा. हा, जाड पिठाचा रवा, बरोबर. आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. बघा आई शिस्तीची आहे, म्हणजे आईला शिस्त आवडते, घरामध्ये व्यवस्थितपणा आवडतो, तिथली वस्तू तिथे ठेवलेली आवडते आणि तेच बाळकडू ती मुलांना सुद्धा देते. आणि ते लाडू खातेस आणि बशी. आपण सुद्धा कधी कधी बघा चहा पितो आणि कप तिथेच ठेवतो, जेवण करतो आणि ताट तिथेच ठेवतो. मग हे बरोबर आहे का? नाही. आपण सुद्धा वस्तू तिथल्या तिथे ठेवतो, जेणेकरून वेळच्या वेळी काम होतं, म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी काम होतं आणि आईचं सुद्धा श्रम कमी होतात, हो की नाही? प्रत्येक गोष्ट आईनीच करायची का? आपण सुद्धा नाही. तिथे जाऊन घे सगळी परत उडकाय लागत नाही. काय लागत नाही? शोधावं लागत नाही सांगताय. अच्छा, ओके, बरोबर. जिथली वस्तू तिथे ठेवली की शोधावी लागत नाही. नाहीतर चष्मा हरवतो, घराची चावी हरवते, हो की नाही? अरे गॅसचं लायटर सुद्धा हरवतं, हो की नाही? म्हणजे जर वस्तू तिथल्या तिथे ठेवली नाही तर, बरोबर म्हणालाच बाळा. म्हणून वस्तू तिथल्या तिथे ठेवणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सुधीर म्हणतो, चला आता सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. आणि सगळे एकत्रित मिळून जेवण करतात. लक्षात घ्या, एकत्रित मिळून जेवण करतात. हे तर अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर ताट घेतलं, टीव्ही सुरू केला, रिमोट घेतला की बसलो खात आपण, असं नाही. तर सगळ्यांनी एकत्र बसून एकमेकांशी गप्पा मारत हसत खेळत जेवण केलं तर ते आपल्या अंगी सुद्धा लागतं, पचतं सुद्धा. आणि एकत्र आपण सगळे कुटुंबीय एकत्र राहून एकमेकांना समजून सुद्धा घेऊ शकतो. पण या टीव्ही बाबांनी आपला फारच बट्ट्याबोळ केलाय, नाही का रे? हा, बघता ना तुम्ही टीव्ही बघत जेवण? हो टीचर बघत जेवायचं नाही. वेळ हा जेवणासाठीच ठेवायचा. ताव मारणे म्हणजे काय? भरपूर जेवणे. टीचर भरपूर जेवणे. हा, भरपूर जेवणे किंवा हात मारणे असं पण म्हणतात त्याला. रात्र झाली, आजी म्हणते, रात्र झाली, झोपा आता, उघडू सकाळी कवितेचा खोपा. खोपा म्हणजे काय? घरट. खोपा म्हणजे काय? घरट. म्हणजे आपण आता झोपा, आता सकाळी आपण कवितेचं घरट उठू आणि एक एक कविता त्यातलं जणू काय काढूया असं आजी म्हणते. आणि सगळेजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामामध्ये दिसतात, म्हणजे सर्वजण काम करत असतात. आणि सुधीर आईकडे जातो. आई काय म्हणते बघा त्याला, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार.
मग ताई येते, ताई म्हणते आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर तुला. आजी म्हणते आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. बघा रात्री ते झोपले म्हणून सकाळी काही विसरले नाही. कालचं प्रकरण पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच होतं. आणि आई मग कवितेतच त्याला बोलते की आंघोळी झाल्या सगळ्यांच्या आणि गारगार हवा सुटली आहे, नाही का. हे तुम्हाला कळलंच आहे. इथे सुद्धा तुम्हाला यमक साधणारे शब्द गार, फार, पटकन, स्वेटर, मफलर, कान टोपी आणि सोपी, नाही का. हे सगळे यमक जुळणारे शब्द आहेत. चटकन पटकन. हा, आता ताई काय म्हणते बघा, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. म्हणजे ती सांगते सुधीरला की यमक जुळायला हवे फिट, म्हणजे तंतोतंत व्यवस्थित यमक जुळायला हवं, तरच कविता नीट जमेल. यमक म्हणजे काय आपण तुम्हाला कळलंच आहे. आता आपण एवढ्या सगळ्या कविता बघताना तुमच्या लक्षात आलंय की 2 ओळींच्या शेवटी असलेले समान शब्द, समान शब्द किंवा समान अक्षर म्हणूया आपण. कारण शब्द काही प्रत्येक ठिकाणी समान असतातच असे नाही, पण अक्षर मात्र समान असतात. जसं की झरझर, भरभर, र शेवटी असते बघा, नीट, धीट, ट इथे यमक, टनी यमक साधलेला आहे. मग बाबा रात्रपाळीला गेलेले असतात, ते परत येतात आणि बाय टीचर. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात आणि काय म्हणतात बघा, कामाचा आलाय कंटाळा, द्या थोडी पाणी टाकून वाळा. पण आई तेवढ्यात कणिक मळत असते ना, आईला म्हणतात कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. त्यांना शिरा खायचा असतो बाबांना, नाही का. ते वाळा म्हणजे काय, तर एक सुगंधी वनस्पती. वाळा म्हणजे एक प्रकारची सुगंधी वनस्पती, पाला. बरोबर. आणि ते पाण्यामध्ये टाकून ते पाणी अतिशय अप्रतिम लागतं रे. उन्हाळ्यामध्ये तर असं थंडगार वाळा टाकून पाणी प्यावं, आहा काय मस्त एकदम. आणि आईला म्हणतात की कणिक तुम्ही नंतर मळा आणि शिऱ्यासाठी आधी रवा चाळा. तर आई काय म्हणते बघा, की तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आई त्यांना सांगते की आलात नुती बसलात काय, तर आधी तोंड धुवा, आंघोळ करा, मग गरम शिरा खा आणि नंतर काय करा, सुधीरच्या डब्यासाठी बटाटे चिरा. फक्त आईच काम करत नाही या घरामध्ये, आईच काम करत नाही तर सुधीरचे बाबा डब्यासाठी बटाटे चिरणार आहे. म्हणजे बघा की घरामध्ये स्त्री आणि पुरुष असं असलं तरी घरामध्ये फक्त स्त्रियांनीच कामं करायची असं आहे का? नाही. हा, मुलांनी माणसांनी पण करायला पाहिजे. बरोबर, सगळ्यांनी करायला पाहिजे. बरोबर. सगळ्यांनी जर कामाचा वाटा उचलला ना तर अजिबात त्याची श्रम कोणाला जाणवत नाही. एकच आईनीच सगळं करत राहिलं तर कसं होणार. आणि हल्ली तर आई सुद्धा कामाला जाते, हो की नाही. आई कामाला पण जाते, पुन्हा घरातली पण सगळी कामं करते आणि आपण मात्र असं राहून चालेल का? नाही. बरोबर. म्हणून आई, बाबा, मुलं सगळ्यांनी जर कामाचा वाटा उचलला तर काम हलकं होईल आणि आईला सुद्धा मदत होईल. नाहीतर आई बिचारी करतेच आहे, खपतेचे आणि तिला स्वतःचं आयुष्यच उरत राहिले नाही रे. मग तुमची जबाबदारी आहे आता, ओके नाही. पुढे आजी काय म्हणते बघा, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आता थोडस ना तुम्ही तुमच्या दप्तराचा विचार करा की तुमचं दप्तर कसं असतं. क्लीन असतं, नीट असतं. हो टीचर. ओके, नीट असेल तर खूपच छान. पण असे पण आपले काही मित्र आहेत ना की ते कुठेतरी वही, कुठेतरी पेन्सिल, कुठेतरी काहीतरी असं पडलेलं असतं, वह्यांची पानं दुमडलेली असतात, म्हणजे ते कचऱ्यासारखं ते दप्तरामध्ये फक्त कोंबलेलं असतं. तर अशा मला सांगू इच्छिते की आपलं दप्तर नीट आवरत चला. आणि आजी सुधीरला तेच सांगते की टापटीपणा दररोज शिक. म्हणजे रोजच्या याच्यामध्ये आपण काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. तसा टापटीपणा हा गुण तुझ्या अंगी बाणू दे. सुधीर म्हणतो, आजी आई खूपच छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. वाण नसणे म्हणजे काय, कमतरता नसणे.
म्हणजे प्रत्येक गोष्टी सांगण्यासाठी, प्रत्येक गोष्टी शिकवण्यासाठी आजी आणि आई ह्या घरात तत्पर असल्यामुळे मला कसल्याचीच कमतरता नाहीये. आणि तुमच्या वाचून तर माझं हलतच नाही पान, म्हणजे तुमच्या वाचून माझं काहीच पूर्ण होत नाही. तुमच्या मदतीशिवाय माझं काहीच पूर्ण होत नाही. आजोबा होकार दर्शवतात आणि तेवढ्यामध्ये बाबा काही पुस्तकं घेऊन येतात आणि सुधीरच्या हातामध्ये आणि काय म्हणतात बघा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने पूर्ण होणार हौस. मग ते पुस्तकं सुधीरच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर ती कवितांची पुस्तकं घेतो आणि वाचतो आणि तल्लीन होऊन जातो. तल्लीन होणं म्हणजे काय? तल्लीन होणे, गुंग होणे. हा, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान घरातल्या सर्वांना दिसतं. हे बघा, तुमच्या शाळेमध्ये किंवा आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये छानपैकी वाचनालयाची पुस्तकं असतात. हो टीचर. हा, लायब्ररी. लायब्ररी, बरोबर. त्याला मराठीमध्ये वाचनालय असे म्हणतात. वाचनालय. हा, आणि खूप सुंदर सुंदर पुस्तकं असतात, गोष्टींची असतात, कादंबरी, कथा असतात, त्यामध्ये चित्र सुद्धा असतात त्यामध्ये. पण कधीतरी आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादं पुस्तक वाचलंय का रे? हो टीचर. हा, बरोबर. आणि जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो आणि त्या पुस्तकातील पात्रांशी आपण गट्टी करतो, मैत्री जमवतो आणि हळूहळू त्यांच्या बरोबरच आपण सुद्धा ते प्रसंग अनुभवतो, अतिशय आपण सुद्धा गुंगून जातो रे त्यामध्ये. पण त्यासाठी वाचन करणं महत्वाचं आहे. पण कधी कधी मुलं काय करतात, पुस्तक घेतात, 2-4 पानं वाचतात आणि देतात ठेवून. पण असं न करता त्याच्यामध्ये केलं पाहिजे, ओढ लागली पाहिजे. पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार. तेव्हा ते सगळं वाचून होतं ना, आपल्याला पण एकदम असं छान वाटतं की आपण आज काहीतरी खूप चांगलं वाचन केलं. आणि वाचन केल्याने नुसती कथाच कळते असे नाही, तर कितीतरी प्रकारचे शब्द आपल्याला कळतात. आपल्या मराठी भाषा किती समृद्ध आहे ते आपल्याला कळतं आणि हळूहळू वाचनाची आपल्याला अशी सवय लागते आणि मग आपली शब्द संपत्ती पण वाढते. आता आपल्याला काव्य प्रतिभा जर आपल्याला वाढवायची आहे, आपल्याला आपली आकलन क्षमता वाढवायची आहे, तर वाचन हे अतिशय महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. आता सुधीरने वाचलं आणि काय म्हणाला, बाबा बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या आती, त्या मी वेचू कशान किती, शांताबाईंची बाळ आणि सुर्वेंची गिरणी, कदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. म्हणजे बघा, त्यांनी कविता वाचल्यानंतर तो एवढा काय म्हणावं आपण त्याला, प्रभावित झाला, इम्प्रेस झाला, प्रभावित झाला, की तो म्हणाला, असं झालंय मला आता किती वाचू मी आणि किती वेचू. वेचू म्हणजे काय, किती वाचू मी त्या, किती बघू त्या आणि किती अनुभवू त्या कविता. म्हणजे अनुभव म्हणजे काय, त्यामधले जे प्रसंग दिलेले ते न कळत आपण जातोच की नाही. जसं श्रावण मासी म्हणताना आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना आपल्या डोळ्यासमोर येतो आणि न कळत आपण ते अनुभवत असतो, मनाने अनुभवत असतो. आणि असं ते म्हणाला, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. असं म्हणतात बेटा की कवी हा संवेदनशील असावा लागतो. म्हणजे समोर ज्या घटना घडत असतात त्या भावभावनांचा परिणाम कवीच्या मनावर होत असतो आणि त्याचा विचार करून कवीच्या लेखनातून कविता ही उतरत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी आपण ही कविता आज शिकलोय आणि तुम्हाला सांगते की आज आपण शिकलो ओळख कवितेची. आज आपण पाठ शिकलो ओळख कवितेची. तुम्हाला नव्याने ओळख झाली काव्य प्रतिभेची. तुम्हाला नव्याने ओळख झाली काव्य प्रतिभेची. तर मग कसला करताय विचार, कागद पेन घ्या पटकन, कल्पना शक्तीला द्या ताण आणि कविता लिहा झटकन. विचार करा भरभर, लेखणी झरू दे झरझर आणि कविता पाठवा आपल्या ग्रुपवर. बघू बरे पाठवतो कोण, गौरव, सिद्धी, आस्था, श्रद्धा का पाठवते विशाखा. जर कुणी करेल प्रयत्न तरच पाठ शिकण्याचे होईल सार्थक. प्रयत्न आपण करू, आपापल्या मधल्या आपल्या कवीला जागृत आपण करू. करणार ना जागृत? हो टीचर. हो टीचर. हो टीचर. हो. आणि बालकवींची कोणती कविता आपण शिकलो रे यावर्षी? अय्यो, कोणती कविता शिकलो?
टीचर हा. आपण श्रावण मासे. श्रावण मासी, बरोबर. आणि गदी श्रावण माडगुळकरांची माहित आहे आपल्याला एक. गदी माडगुळकरांची पण आहे, पण ती आपल्या अभ्यासक्रमात यावर्षी नाही. गोमू माहेरला जाते, पण तुम्ही वाचा, तुमच्या पुस्तकात आहे ती कविता. टीचर गोमू माहेरला जाते हो नाकवा आहे. आहे आहे, पण ती आपल्याला अभ्यासातून गाळली, पण तुम्ही ती शिकायची आहे, स्वयं अध्ययन करायचंय. हा. आणि सुंदर कविता आहे ती, छानपैकी म्हणून तुम्ही ग्रुपवर टाका तुमच्या अभ्यासामध्ये. हा. चला, तर आपण स्वाध्यायाकडे जाऊया आता. खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. टीचर विशाखा सांगू? सांग ना बेटा. फर्स्ट उत्तर आहे कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे. बरोबर. कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे. आणि हे आकलन शक्ती कोण वाढणार आहे? टीचर रिपीट करा ना, प्रश्न ऐकू नाही आला. आकलन हा वाढावी व आत्मविश्वास वाढावा. बरोबर. दुसरं कोण वाचेल? सुधीरची वाढवण्यासाठी कुटुंबांनी केलेली मदत. गौरव काय मदत केली त्यांनी? घरातील सर्वजणांनी प्रतिभामध्ये बोलावे. हा, सगळे संवाद करायला लागले ना. काय मदत केली त्यांनी? तर आपण बघितलं की स्टार्ट टू एंड, सुरुवातीपासून सुरुवात फक्त सर्वजण बोलू लागले. हा, कवितेमध्ये संवाद करायला लागले. जे काही त्यांना सांगायचं होतं ना, ते कवितेमध्ये बोलायला लागले. त्यानंतर त्यांनी सुधीरला बाबांनी सुधीरला कविता बाबांनी आणून सुधीरला कवितेची पुस्तके आणून देण्यात. एका वेळी एकच जण बोला बाळा. टीचर मी बोलू. शुभम. हा, शुभम सांग. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण सुधीरला कवितांचा कला लागावा म्हणून. कवितांचा लळा लागावा म्हणून, म्हणजे कविता त्याला वाचाव्याच्या वाटाव्या म्हणून. जर त्यांना कवितेचा अर्थ समजावा म्हणून. ओके. पुढचं कविता कुटुंबातील उत्तर सांगू मी? गौरव. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय कळले? सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय कळले म्हणून. सुधीरला काव्य प्रतिभे काय कळले. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. बरोबर. पाठात कोणकोणत्या साहित्यिकांची नावं आली आहेत आपण बघितली. टीचर विशाखा सांगते. शांताबाई सुर्वे, गतिमा, बालकवी हे पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे आहेत. बरोबर. आणि ही साहित्य, आता तुम्ही ना वाचन करताना काय करायचं, एक साहित्यिक घ्यायचं. आता समजा तुम्ही शांताबाई शेळके घेतलं, तर शांताबाई शेळक्यांचं जेवढं काय साहित्य असेल तेवढं सगळं बघायचं. त्यांनी काय काय पुस्तकं लिहिली आहेत, कोणकोणते त्यांचे काव्यसंग्रह आहेत, कोणकोणत्या कविता आहेत, आणि असा तुम्ही अभ्यास करायचा. मग टीचर त्याची माहिती लिहून आम्ही ग्रुपवर पाठवतो. व्हेरी गुड. ग्रुपवर टाका. आणि तुम्ही सुद्धा एखादी कविता बनवा ना. आता एखादा विषय घेऊन कविता बनवा, किंवा एखाद्या आपली ऑनलाईन शाळा, आजचा विषय घ्या, चला आमची ऑनलाईन शाळा, आणि त्यावर कविता लिहा सगळ्यांनी. ओके टीचर. हा, बघूया कोण छान छान कविता लिहितं ते. चालेल. हो टीचर. ओके, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे आपण हा आज पाठ बघितलेला आहे. पाठ तुम्हाला समजला आहे असं मी गृहीत धरते. आणि माझे हे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं सोपं नाव होतं, पण हे माझे तुम्ही सगळे बालकवी कविता लिहावी अशी मी अपेक्षा करते. आणि ग्रुपवर उद्याच्या दिवशी किती जणांच्या कविता वाचायला मिळतील बघूया. टीचर व्हिडिओ काढून पाठवल्याला चालेल का कविता बोलताना? चालेल ना बेटा, नक्की. का नाही चालणार? हो चालेल टीचर. ओके. तर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारच्या मराठीच्या तासिकेमध्ये. आणि यानंतरचा तुमचा कसला तास आहे ना, नागरिक शास्त्राचा सुद्धा आहे. ओके, धन्यवाद. हो, बाय बाय टीचर. बाय बेटा.
धन्यवाद.